कर बहुत अच्छे से लेते हो इंटरव्यू। नागपूरच्या या हिंदी साहित्य संमेलनच्या या ठिकाणी या मोरभोन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची एक इथे बैठक होती। या बैठकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि एक जो चक्रव्यूह आहे त्याला भेदण्यासाठी त्यासाठी रणनीतीचं काम केलं पाहिजे आणि समोर स्थानिक स्वराज्य चुनाव आहे आणि या स्थानिक स्वराज्य चुनावामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या ताकदीने याला काम करणार आणि विजय करण्याचं काम सुद्धा करणार। आपल्याकडे मान्यवर साहेब जुळलेले आहे, काय सांगण्यानुसार आपला परिचय सांगा। मी कुशल मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचा नागपूर जिल्हा प्रभारी। आज वंचित बहुजन आघाडी नागपूर महानगरची पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडलेली आहे। येणाऱ्या आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात इथे अत्यंत सूक्ष्म पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे। प्रभाग कमिट्या असोत, बूथ कमिट्या असोत, या संघटनात्मक बाबीवर पूर्ण लक्ष ठेवून आहोत। सोबतच नागपूर महानगरपालिकेमध्ये एक ऐतिहासिक विजय हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साकारला जाणार आहे आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून आम्ही या सर्व बैठकीमध्ये एकत्र आलेलो आहोत। ज्या नागपूर शहरामध्ये बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिली त्याच नागपूर शहरामध्ये सुद्धा RSSचं मुख्यालय आहे आणि RSSच्या माध्यमातून देशभरामध्ये ज्या पद्धतीने विषमतेचं बीज पेरलं जात आहे ते विषमतेचं बीज असणाऱ्या या नागपूर शहरामधलं RSS प्रणित भाजपाची सत्ता महानगरपालिकेतून उलटवून लावली पाहिजे यासाठी आम्ही पूर्व सज्ज झालो आहोत। एवढंच या बैठकीमधून आम्ही नियोजन केलेलं आहे। आपल्या या आधी सुद्धा वंचित बहुजन आघाडीमध्ये ताकदीने काम केलेलं आहे आणि या आधी सुद्धा वंचितचा एक मोठा जनाधार आपल्या मागे होता आणि आता सुद्धा स्थानिक चुनाव आहे। काय प्रकारची रणनीती आपण आखलेली आहे चुनावासाठी? रणनीती समोर येईलच। आम्ही सध्या संघटन बांधणीवर परिपूर्ण जोर देत आहोत। रणनीती आम्ही कृतीतून दाखवू, आता बोलून दाखवणार नाही। रणनीती एक विशिष्ट प्रकारची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला समोर त्या बोलून न दाखवता कारकिर्दीमध्ये सक्षमपणे आणू असं त्यांचं सांगणं आहे। आपल्याकडे मंगेश भाऊ सुद्धा आहेत, त्यांच्याशी त्यांची प्रतिक्रिया घेऊ। काय सांगणार वंचित भाऊ? मंगेश भाऊ, आज इथे वंचितची इथे एक मोठी बैठक घेतण्यात आली आणि या बैठकीमध्ये समोरची जे स्थानिक स्वराज्य चुनाव आहे त्या चुनावासाठी इथे संपूर्ण पदाधिकारी इथे आले होते। काय सांगणार विशेष तुम्ही या स्थानिक स्वराज्य चुनावावर मोठी बांधणी करता? काय सांगा, आपला परिचय सांगा। सर्वप्रथम जय भीम। वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराची एक खूप महत्त्वपूर्ण बैठक आज इथे झाली। काँग्रेसचे काही पदाधिकारी सोडून आज वंचित बहुजन आघाडीमध्ये पण सामील झालेले आहे। बहुजन समाज पार्टीचे पण काही कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील झालेले आहेत। त्याच प्रकारे येणाऱ्या महानगरपालिकामध्ये एवढी मोठी चुनौती आलेली आहे की 151 प्रभाग आहेत। त्या 151 प्रभागामध्ये प्रभाग आहेत आणि 151 नगरसेवक इथे नेमणूक होणार आहे। त्यासाठी बरेच काँग्रेसचे सोडून जे नाराज काँग्रेसपासून झालेले आहे, जे BJP पासून नाराज आहेत, ते सगळे लोक आज आपल्याला इथे भेटले आहे। नवीन संघटनेसाठी काँग्रेसचे काही पदाधिकारी आपल्याकडे येऊन जुडलेले आहेत। BSPचे पण कार्यकर्ता जुडलेले आहेत। राष्ट्रवादी शिवसेनेचे पण कार्यकर्ता आज आपल्याकडे जुडलेले आहेत आणि आता एवढं संभ्रम झालेला आहे की आम्ही या प्रभागातून कोणाला तिकीट द्यायचं। खूप लोक मागं लागलेले आहे की आम्हाला इथून तिकीट द्या, आम्हाला इथून तिकीट द्या। काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा आलेले आहे कारण ते कुठेतरी नाराज होते आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जे औरंगाबादमध्ये RSS विरुद्ध जे एक मोर्चा काढलेला होता त्याच्यानी पूर्ण नागपूरची आंबेडकरी जनता ते आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
कडे झुकलेली आहे. आपल्याला जे इथे दिसून आलेलं आहे की हे एकत्रीकरण हे सगळं फुले शाहू आंबेडकरला जे मानणारे लोक आहे ते आज वंचित बहुजन आघाडीमध्ये एकत्रित आलेले आहे आणि आपण येणाऱ्या महानगरपालिकामध्ये हे दाखवून देऊ की वंचित बहुजन आघाडी जे आहे ते महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण अख्ख्या देशात नागपूर काय आहे हे येणाऱ्या महानगरपालिकामध्ये आम्ही सगळं काही दाखवून देऊ. वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळ्या राजनीतिक पार्टीचे त्यांनी आपला पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडीमध्ये सामील होऊन राहिले आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर साहेब यांचे हात मजबूत करण्याचं काम करत आहे. तुम्ही आणि तुमच्या या कारकिर्दीमध्ये एक मोठा जनाधार आणि ताकदीने काम करण्याचा सुद्धा इथे यांनी घेतलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच आहे स्थानिक स्वराज्याच्या चुनावामध्ये बहुजन समाजाचे पदाधिकारी जिंकू येणार असा एक निर्धार त्यांनी घेतलेला आहे. आपल्याकडे मान्यवर इंजिनियर राहुल दहीकर साहेब आज या वंचितच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी दिलासा मांडली होती आणि वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करण्यासाठी ते ताकदीने काम करत आहे. तळागाळाच्या लोकांना ते एकत्र करून वंचितचे हात मजबूत करत आहे आणि त्या अनुषंगाने आज स्थानिक स्तराचे चुनाव जवळ येत आहेत. त्यासाठी त्या एक मोठा जनाधार घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंगा घेऊन वंचितचे हात मजबूत करण्याचं काम करत आहे. जाणून घेतात काय सांगा. मी राहुल दहीकर, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराचा महासचिव आहे. सर्व विधानसभा क्षेत्राच्या नवीन कार्यकारिण्या झाल्या आणि नवीन नियुक्त जे अध्यक्ष आहेत आणि जी कार्यकारिणी आहे त्या कार्यकारिणीसोबत संघटनात्मक बांधणी आणि प्रभाग कमिट्या त्याच्यानंतर महानगरपालिकेची येथे निवडणूक त्या निवडणुकीच्या बद्दल तुम्हाला काय काय करायचं आहे आणि काय सूचना द्यायच्या आहेत त्यांचा एक नागरी सत्कार सुद्धा होता आमचा. तर त्या सर्वांचा सत्कारानिमित्त संघटनात्मक बांधणी आणि इलेक्शन या इतर गोष्टी आम्ही त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यांनी काय काय करायचं त्यांच्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांच्यासोबत शहर कार्यकारिणी नेहमी असेलच अशी आम्ही त्यांना हे केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण सुद्धा होणार आहे त्यांचं आणि त्या प्रशिक्षणामध्ये निवडणूक जिंकायची कशी याची सुद्धा त्यांना रणनीती वगैरे सांगण्यात येणार आहे. वंचितची एक पद्धतीने रणनीतीच्या एक आपण या स्थानिक स्वराज्याच्या चुनावामध्ये आपली कारकिर्दी करूया आणि वंचित बहुजन आघाडीचे हात मजबूत करण्याचं काम त्यांनी आणि ते महत्वपूर्ण इथे बैठक घेतली होती. वंचित बहुजन आघाडीच्या